नमस्कार, मी आशा. आपण पाहत आहात डिस्कव्हरी न्यूज. डिस्कव्हरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. आषाढी एकादशी निमित्त गेल्या 11 वर्षांपासून भारतीय जनता पार्टी कला व सांस्कृतिक सेल कल्याण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटप करण्यात येत आहे. यावर्षी पण आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित गुरुवार दिनांक 17 जुलै 2024 रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर छत्रपती शिवाजी चौक कल्याण पश्चिम येथे फराळ वाटप सकाळी 9:30 ते 1:30 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलं. यावेळी हजारोच्या संख्येने सर्व विठ्ठल भक्तांना फराळाचं वाटप करण्यात आलं. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, कल्याण शहर अध्यक्ष वरुण पाटील, कल्याण शहर महिला अध्यक्ष वैशाली पाटील, माजी परिवहन सदस्य कल्पेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कला व सांस्कृतिक सेल कल्याण जिल्हा संयोजक सुधीर भगत यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला आघाडी उपस्थित होत्या. ब्युरो रिपोर्ट, द डिस्कवरी टीव्ही न्यूज. जय हरी विठ्ठल. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर इथे आषाढी एकादशी निमित्त भारतीय जनता पार्टी कला व सांस्कृतिक सेलतर्फे आम्ही हे 11व्या वर्षी फराळ वाटप करत आहे. याच्यामध्ये आम्हाला सन्माननीय माजी आमदार नरेंद्र पवार साहेब, कोटकजी, पंजाबी साहेब, तसेच आपले कल्पेश जोशी, वरुण पाटील या सर्वांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे. आषाढी निमित्त प्रत्येकाला पंढरपूरला जाता येत नाही, परंतु प्रत्येकाला पंढरपूरला न जाता येतं सुद्धा. त्याच्यामुळे प्रत्येकाला चांगलं दर्शन व्हावं, प्रसादाचा लाभ व्हावा, फराळाचा लाभ व्हावा, त्यानिमित्त आम्ही दरवर्षी इथे कार्यक्रम करत असतो. आणि आता पण आज सकाळपासून पाऊस असल्यामुळे खूप चांगल्या लोकांनी इथे प्रतिसाद दिलेला आहे आणि दरवर्षी आम्ही असाच हा कार्यक्रम करू. जय हरी विठ्ठला. पांडुरंग पांडुरंग. तर या होत्या डिस्कव्हरी न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.